तर आजचा प्रश्न असा आहे की आपल्याला माहीत असून की ही गोष्ट वाईट आहे आपल्यासाठी, तरी पण आपण ती का करतोय? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता आपल्याला माहीत आहे की एक्सरसाइज केली पाहिजे, तरी पण आपण करत नाही. किंवा Instagramवर तासंतास आपण रील्स स्क्रोल स्क्रोल करत बसतो. ते आपल्याला माहीत आहे की आपण ती जागा आपल्याला बेनिफिट नाही आहे, तरी पण आपण ते का करतोय? कारण आपल्याला 2 गोष्टींमधला फरक अजून कळलेला नाही. माहीत असणे आणि रिअलाईज होणे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे अंडरस्टँड झाल्या आपल्याला गोष्ट म्हणजे माहीत झाल्या, पण ते आपल्याला रिअलाईज झालेलं नाही की ती एक्झॅक्ट गोष्ट काय आहे, त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे. तर आपल्याला माहीत आहे की रील्स स्क्रोल स्क्रोल करण्याने आपले ते डोक्यातले डोपामिन्स फ्राय होतात आणि वेळ आपला वाया जातो, काय त्याचा काय प्रोडक्टिव्ह बेनिफिट नाही आहे. पण ज्यावेळेला आपण ॲक्च्युली विचार करतो बसून की बाबा मी रील्स स्क्रोल करायलो आहे, या स्क्रोल करण्याऐवजी जर मी दुसरं काहीतरी काम केलं असतं, पुस्तक वाचलं असतं किंवा चांगला पॉडकास्ट बघितला असता, तर माझ्या माइंडमध्ये ज्या न्यूरल लिंक्स आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम केल्या असतं. आणि तुमच्या रील्स स्क्रोल करण्याचा प्रफाऊंड इफेक्ट तुम्ही बघत नाही. तुम्ही काय एकच दिवस रील्स स्क्रोल करत नाही ना. आपण 2 तास 3 तास असं एखादा दिवस होत नाही. हे दर दिवस फॉलो आहे. हे दररोज होत आहे. दररोज होत आहे. तुम्हाला पण माहीत आहे, तुला पण माहीत आहे. त्याचा प्रफाऊंड इफेक्ट जर आपण विचार करून बघितला, तर आपल्याला रिअलाईज होईल की आपले जे आई-बाबा आहेत, ते आता हळूहळू ओल्ड होत चाललेलं आहे. मी अजून काही कमवत नाही आहे. आई-वडील ज्यावेळेला म्हातारे होत आहेत, त्यावेळेला त्यांची मेडिकल बिल्स जे आहेत, ते 100% मागे येणार त्यांच्या. आपल्या फॅमिलीला तो कर्ज लागणारच लागणार 100% मेडिकल बिलचा. मग ज्यावेळी आई-बाबा आपले काम करण्याच्या परिस्थितीमध्ये नसतील, त्यावेळेला मी इतका केपेबल असेल काय? आणि मी केपेबल ते कसं होणार? असं रील्स स्क्रोल करत किंवा बाकीच्या फालतू गोष्टी गप्पा मारत, मित्रांसोबत टाईमपास करत होणार आहे? विचारा स्वतःला. की एखाद्या आपल्या माइंड मॅपच्या किंवा आपला जो गोल जो ठरवला आहे आपण बसून विचार करून, विचारपूर्वक जो गोल ठरवला आहे, आपला इंटेलिजन्सचा वापर करून जो गोल ठरवला आहे, त्या गोलवर तासनतास आपण वेळ देऊन आपला जो क्राफ्ट आहे तो तयार करत करत फायनान्शियल फ्रीडम आणि बाकीच्या फ्रीडम फॅमिलीसाठी आपण काय काय करू शकतो आणि बाकीचे गोल्स वगैरे आपले जे काय काय आहेत ह्याच्यावर आपण विचार करतो आहे का? आपल्या डोक्यांमध्ये ती रील्सचे गाणे चालू असतात 24 तास, ते बिहारी गाणे, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल ते चालू असते आपल्या डोक्यात. तर या ज्या गोष्टी आहेत त्या विचार करण्यासारख्या आहेत. रील फक्त आपण स्क्रोल करत नाही, रील स्क्रोल झाल्यानंतर त्या ज्या रीलचा जो इफेक्ट असतो तो डोक्यावर आपल्याला चालू असते काय. मला खरं सांगा, तुम्हाला एक्सपिरियन्स आला असेल की रात्री झोपताना झोप लागत नाही, कारण ते रील्सची गाणे वगैरे असतात, ते सारखे डोक्यात प्ले होत असतात, सारखे प्ले असतात. तुम्ही थांबवायचा जरी प्रयत्न केला तरी ते रील्स थांबत नाहीत. तर असं का होतं? कारण आपण हे समजत नाही की जसं आपण आपल्या डोक्याला फीड करतोय, आपल्या माइंडला फीड करतोय, जे काही आपण आपल्या माइंडला फीड करतोय, तसेच आउटपुट आपल्या माइंड आपल्याला देणार. चांगल्या गोष्टी केल्या चांगल्या आउटपुट मिळणार. जर फालतू गोष्टी जर आपण माइंडला फीड करत बसलो तर तसंच इम्पॅक्ट होणार आपल्या माइंडला. तसंच आपलं बोलणं असणार, तसंच आपलं कर्म असणार, तसं आपल्या बघण्याचा दृष्टिकोन असणार, विजन तसं असणार आपलं. तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या माइंडला क्राफ्ट करत चालल्या. आता हे अंडरस्टँड होणे की टाईमपास हा आहे, रील स्क्रोल करणे किंवा बाकीच्या फालतू गोष्टी करणे आपल्यासाठी चांगलं आहे, हे तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली. पण
रिअलायझेशन कधी होते ज्यावेळेला तुम्ही असल्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देता की आपल्या डोक्यामध्ये ती गाणी गाणी चालणे, ती विचार तसल्या टाईपचे येणे, आपले विचार इन्फ्लुअन्स होतात त्यामुळे, आणि आपले ओपिनियन जे असतात ते आपण त्या रील्सच्या माध्यमातून घेतो. आपण स्वतः ते रील्स बघितल्यावर किंवा एखादा पॉडकास्ट बघितल्यावर आपण विचार करून थांबत नाही की बाबा असं बनलं तो बरोबर आहे काय, किंवा आणखी काय मी मिस करालो आहे काय, यामध्ये आणखी काय ॲड करता येईल काय, माझा पर्स्पेक्टिव्ह काय आहे. तुम्ही रिअलाईज केला असेल की तुम्ही जो पॉडकास्ट बघताय तो पॉडकास्ट बघितल्यानंतर तुम्ही लगेच स्विच होताय आणि दुसऱ्या कुठल्या कामाला लागतं. पण तसं न करता, तसं जर तुम्ही केला तर तुमचा जो ओपिनियन आहे तो त्या पॉडकास्टमध्ये जो माणूस आहे तिचा ओपिनियन तुम्ही डायरेक्ट घेतला, त्याचा ओपिनियन डायरेक्ट तुम्ही घेतला. पण ज्यावेळेला तुम्ही पॉडकास्ट बघून विचार करताय की बाबा हा जो व्यक्ती म्हणतोय तो बरोबर आहे का तो फॅक्टच्या बेसिसवर बोलत आहे का त्याचा इन्फ्लुएन्स करण्याचा काहीतरी हेतू आहे त्याच्या ऑडियन्सला, असे ज्यावेळेला आपण प्रश्न विचारतो त्यावेळेला आपली वैचारिक क्षमता वाढते.